मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आपण जे व्हिडिओ बनवतो आणि आपल्या ज्या चॅनलवरती सबस्क्रायबर येत असतात, त्यांची फक्त आपल्याला संख्या दिसते वरती. परंतु आपल्याला हे सबस्क्राईब कोणी-कोणी केलं आहे, आपल्या त्यांची नावं काय आहेत किंवा आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, आपल्याला परत त्यांना सबस्क्राईब करायचं असेल त्यांच्या चॅनलला, तर ते कसं करायचं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, की ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना आपल्याला जर सबस्क्राईब करायचं असेल, तर कसं करायचं आणि त्यांची नावे काय-काय आहेत? कारण आपल्याला माहीत राहत नाही, की आपल्याला कोणी-कोणी सबस्क्राईब केलं वगैरे. तर आपण ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जावं लागेल आणि आपण ते बघू शकतो. सेम प्रोसिजर ही मोबाईलमध्ये पण आहे, परंतु मोबाईलमध्ये थोडंसं छोटा दिसेल, त्याच्यामुळे मी आता ते लॅपटॉपवरती ओपन करून तुम्हाला दाखवणार आहेत मित्रांनो. चला तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कसं बघायचे सबस्क्रायबर ते आणि त्यांची नावे. ओके, चला तर. मित्रांनो आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलो आहोत आणि आपल्याला आता क्रोम ओपन करायचं आहे. तर मी क्रोम ओपन करून घेतोय. तर आपण आता क्रोम ओपन केलं आहे, गुगल क्रोम. इथं आपण यूट्यूब सर्च करूया. तर यूट्यूब ऑलरेडी मी सर्च केलेलं होतं. तर यूट्यूब इथं ओपन करून घेऊया. तर इथं यूट्यूब ज्यावेळेस आपण ओपन करू, त्यावेळेस आपला जो लॉग इन केलेला चॅनल आहे ते डायरेक्टली इथे येऊन जातं बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, कोपऱ्यामध्ये इकडे जे कोपऱ्यामध्ये ना आपला आयकॉन असतो चॅनलचा हा बघा. तर हा ओपन केल्यानंतर इथे बघा व्ह्यू चॅनल आहे. इथं क्लिक करायचं आहे. ओके. आता चॅनल ओपन केल्यानंतर बघा असा डेस्कटॉप आपल्यासमोर ओपन होतोय. आता काय करायचं आहे बघा. आता हा ओपन झाल्यानंतर इथं बघा कस्टमाइज चॅनल. ओके. तर इथं ह्या ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे, ओके करून घ्यायचं आहे. ओके. आता हे ओके केल्यानंतर बघा आपल्याला तो स्टुडिओमध्ये घेऊन जातोय. क्वालिटी स्टुडिओचा जो ऑप्शन आहे तिथे घेऊन जातो आहे. ओके. आता त्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड ओपन करायचा आहे बघा. डॅशबोर्ड साईडला जो दिसतोय ना, माझी स्क्रीन थोडीशी कमी झालेली आहे, परंतु दिसतोय. डॅशबोर्ड ओपन करायचा आहे आपल्याला. ओके. डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे समोर स्क्रीन दिसत आहे. इथे सबस्क्रायबर वगैरे आपल्याला वरती दिसत आहेत बघा. ओके. आता काय करायचं आहे, आपल्याला स्क्रोलनी खाली करायचं आहे, खाली घ्यायची आहे स्क्रीन बघा. इथं बघा कॉमेंट्स वगैरे बाकीचे जे ऑप्शन आहे तिथे दिसायला लागतात. अजून हे बघा, अजून आपल्याला खाली घ्यायचं आहे. आता इथं रिसेंट सबस्क्रायबर दिसलाय. इथं रिसेंट सबस्क्रायबरवरती आपण गेल्यानंतर बघा इथं आपल्याला काही सबस्क्रायबर दिसत आहेत, 2-3 सबस्क्रायबर दिसत आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खाली एक ऑप्शन आहे बघा, सी ऑल. ओके. सी ऑलवरती क्लिक करायचं आहे. आता सी ऑलवरती क्लिक केल्यानंतर हे आपल्याला सबस्क्रायबर दिसेल. 10 एक सबस्क्रायबर आपल्याला दिसू शकतात. ओके. तर आता आपल्याला अजून एक खाली याला जर स्क्रोलनी खाली केलं, तर बघा इथं खाली 10 सबस्क्रायबरांची यादी इथं खाली आलेली आहे. इथं बघा. आता आपण हे 50 सबस्क्रायबरपर्यंत करून घेऊ, म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्याला दिसतील. तर इथे ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि खाली 50च्या याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. आता ही जी यादी आहे ही आपल्याला 10 न दिसता आपल्याला 50ची यादी दिसेल एका पेजवरती. ओके. ही बघा 50ची यादी आपल्याला दिसत आहे. आता ही खूप सबस्क्रायबर आपल्याला बघायचे आहे, तर आपल्याला अजून एक काही सेटिंग्स वगैरे याच्यावरती करावं लागतात. तर कसे करायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. बघा इथं हे वरती बघा लास्ट 90 डेज बरोबर. आता हे 90 दिवसाचे सबस्क्रायबर आपल्याला इथं दाखवू शकतो. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, या ऑप्शनवरती जाऊन लाईफ टाईमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. आता हे लाईफ टाईमवरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला हे जे सबस्क्रायबर आहे, हे टोटल जेवढे सबस्क्रायबर आहे आपल्याला तेवढे या स्क्रीनवरती दिसायला लागतील. फक्त आपल्याला काय करावं लागेल, पुढे जे पेज आहेत ना, ते पेज आपल्याला पुढे-पुढे घ्यावं लागेल. आता काय करायचं आहे, बघा मी थोडासा स्क्रोल करतो खाली. हे बघा, स्क्रोल करतो खाली. हे 50-50 सबस्क्रायबरांची यादी एका-एका पेजवर आपल्याला दिसणार आहे. ते 50 जो आकडा आहे, हा 50चं सबस्क्रायबरचं एक-एक दिसणार आहे एका-एका पेजवर आणि इथं ॲरो दिलेला आहे बघा. ह्या ॲरोवरती आपण ज्यावेळेस क्लिक करू, पुढचे 50 सबस्क्रायबर ह्या पेजवरती आपल्याला दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला किती सबस्क्रायबर असले तरी आपण ते एक-एक सबस्क्रायबर व त्यांचे नाव करून आपण शोधू शकतो, की आपल्याला कोणी-कोणी सबस्क्रायबर वगैरे केलेलं आहे. आणि जर आपल्याला कुणाला सबस्क्राईब करायचं असेल, तर हे बघा इकडे ऑप्शन पण दिलेला आहे आपल्याला, की आपण ज्यांना सबस्क्रायबर केलेलं आहे
ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना आपण सबस्क्राईब करू शकतो. तर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण सबस्क्राईब करू शकतो. अजून बघा मी पुढे करतो. हे बघा. एक पेज जो आहे ना तो 50-50चा सेट असा ओपन होत चालणार आहे आणि जेवढे पण आपले सबस्क्रायबर असतील ते आपल्याला ह्या ह्याच्यावरती आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो. हे बघा मी पुढे पेज घेतो आहे आणि तुम्हाला स्क्रोल करून दाखवतोय. ओके. तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रकारचे जेवढे पण सबस्क्रायबर असतील त्यांचे नाव, त्यांचे फोटो वगैरे पण इकडे दिसतायत. म्हणजे पूर्ण टोटल यादी आपल्याला आपल्या चॅनलवरती दिसणार आहेत मित्रांनो. हे बघा. ओके. तर आपल्याला जर समजा एखाद्याला वाटलं की बाबा आपल्याला ह्या यादीमध्ये एखाद्याला सबस्क्राईब करायचं आहे, याचं चॅनल वगैरे चांगलं आहे, आपल्याला बघण्याजोगतं आहे, तर आपण त्याला इझिली सबस्क्राईब पण करू शकतो. नो प्रॉब्लेम. या सबस्क्राईबवरच्या जे बटन आहे त्यावरती जाऊन त्याला सबस्क्राईब करू शकतो. तर तुम्हाला मी एखादा सबस्क्राईब पण करून दाखवतो. नो प्रॉब्लेम. तर बघू शकता आपण एवढे मी पेज ओपन करून तुम्हाला दाखवले. वरती खाली करून पण दाखवत स्क्रोल करून दाखवत की एवढे सबस्क्रायबर आपण आत्तापर्यंत बघितलेले आहेत. ओके. तर बघा अशा पद्धतीनं आपण सर्व प्रकारचे जे सबस्क्रायबर आहे आपण आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना करू शकतो. हे बघा इथं जे आता ऑप्शन दाखवतो मी तुम्हाला. हे बघा सबस्क्राईब, इथं बटन दाबल्यानंतर सबस्क्राईब झालेला चॅनल बघा. आता हा सबस्क्राईब केला मी. ओके. तर समजा आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आपण करू शकतो इथून. ओके. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण सबस्क्राईब आपल्या चॅनलवर कोणी केलं ते बघू शकतो. ओके. तर आता हा डॅशबोर्डवरती आपण बॅकला आलेला आहे आणि आता हा आपला जो मेन चॅनलचा डॅशबोर्ड आहे तो आपल्याला दिसत आहे किती सबस्क्रायबर वगैरे आहे लास्ट 28 दिवसाचे. ओके. चला तर बॅक जाऊया. तर मित्रांनो आज आपण बघितलं की किती सोपी प्रोसिजर आहे. फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे की कोणत्या पद्धतीने आपल्याला ते सबस्क्रायबर बघायचे असतात. एकदम सोपी आणि साधी पद्धतीद्वारे मी तुम्हाला हे सगळं समजून सांगितलं आहे. तर आपल्याला समजलंच असेल की ते कसं सबस्क्रायबर कसे बघायचे. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कारण असे नवनवीन व्हिडिओ आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आणत असतो माझ्या चॅनलवरती. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. चला थँक यू सो मच.